ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त आता इकडे टर्निंग पॉइंट आलेला आहे. या मालिकेमध्ये आता स्वतः पोहोचलेला आहे अश्विन महिपतच्या अड्ड्यावरती. हो, स्वप्नात नाही तर सत्यात तो महिपतच्या अड्ड्यावरती पोहोचलाय आणि त्यानंतर महिपतला तिथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडलाय. आता इकडे महिपत अश्विनला धडकताच पळून जाताना अनेक सत्य, अनेक गोष्टी ज्या अश्विनने पाहिल्या ते पाहून अश्विनचं तर आता हृदयच हेलकावलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे अर्जुन आणि अश्विनचा ॲक्च्युअली हा ट्रॅप आहे रे प्रेक्षकांनो. अश्विनला पुढे पाठवत अर्जुनने पोलिसांचा फौजफाटा घेऊन यायचं ठरवलंय आणि त्यानंतर पकडायचं ठरवलं आहे महिपतला. ठरवलंय नागराजला, पण तिथे प्रिया सुद्धा सापडले आणि मग काय, पोलिसांच्या फौजफाट्यासमोर आपण तर पकडले जाणार म्हटल्यावरती महिपतने सगळे कच्चे चिठ्ठे खोलत अश्विनच्या समोर आता असं काही भयंकर सत्य आणलंय की काही बोलायला नको आहे. नक्की काय घडलंय सविस्तर प्रेक्षकांनो, आपण पाहिलंय की सायलीने प्रियाला बोलताना ऐकलंय नागराज सोबत ज्या वेळेला आता प्रिया बोलत आहे त्यावेळेला सायली तिकडून मागून आलेली आहे. सायली मागून येते आणि त्यानंतर सायली सांगते, हे बघ प्रिया, आत्तापर्यंत तुला या घराने सांभाळलंय, पण काही झालं ना तरी तू जर का शत्रूची साथ देतेस असं जर का समोर आलं तर तुझी काही खैर नाहीये. प्रिया आता थोडीशी गडबडले. तिला असं वाटते की हिच्या नेहमीच्याच पोकळच्या धमक्यास ही काय माझं वाकडं करू शकते, ही काहीही वाकडं करू शकणार नाहीये. म्हणून आता प्रेक्षकांनो प्रिया एकदम बिनधास्त आहे. पण त्याच वेळेला सायलीने प्रियाला चांगलाच इशारा दिलाय आणि त्यानंतर इकडे आता सायलीने मुद्दाम हे केलंय कारण प्रिया थोडीशी बावचळेल. तिने ऐकलेलं आहे की काहीतरी महिपतचं सत्य ही बोलत होती, ते पण नागराज काकांसोबत. तिला तर ऑलरेडी नागराज आणि महिपत यांच्या आता बॉन्डिंगवरती शंका तर आहेच आणि त्यामुळे आता इकडे सायलीने खूप मोठा प्रेक्षकांनो निर्णयच घेतलाय. सायली आता विचार करते काही झालं तरी सुद्धा मला आता पोलिसांची मदत घेऊन या सगळ्यामध्ये प्रियाला पकडायला पाहिजे. मग त्यानंतर सायलीने सगळा प्रकार अर्जुनला सांगितलाय की मी तन्वीला बोलताना म्हणजे प्रियाला बोलताना ऐकलेलं आहे, हे असंच आहे. यावरती मग आता अर्जुन सांगतो, चिंता करू नकोस, आपण पहिले अश्विनला विश्वासात घेऊ आणि विश्वासात घेऊन त्याला सगळं सांगू आणि पोलिसांना सुद्धा विश्वास. आता अर्जुन अश्विनकडे आलेला आहे आणि अश्विनला तो सांगतोय, हे बघ अश्विन, आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. अश्विन म्हणतो, बोल, मी तुझी मदत करायला तयार आहे. यावरती लगेचच अश्विन आता सांगायला लागतोय अर्जुन त्याला की बघ, मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे तन्वीचा जीव आता धोक्यामध्ये आहे. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, काय, कशामुळे? यावरती आता इकडे तो सांगतोय, आज सकाळी ती फोनवरती कोणाला तरी बोलत होते की म्हणजे महिपत अण्णा सुटले किंवा हे केलंय तर माझ्यासोबत खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं वगैरे काही ती बोलत होती. यावरती तू एक काम कर ना, म्हणजे त्यांनी अश्विन वेगळ्याच प्रकारे प्रियाच्या मागावरती पाठवलेला आहे. तू एक काम कर, आज ना तन्वी त्याला भेटायला जाणार आहे, म्हणजे तो ब्लॅकमेलच करतोय. तो ब्लॅकमेल करतोय की आता तू मला भेटायला ये किंवा मला सोडव, नाही तर तुझ्या जीवाचं बरं वाईट करेन. तर तू एक काम कर, मी पोलिसांचा फौजफाटा घेऊन तिकडे पोहोचतो आणि तू एक काम करायचं आहेस की तू तू ताबडतोब तिथे आता पोहोचायचंस. म्हणजे तू काय करायचं तर तू तिकडे जायचं आणि तिकडे गेल्यावरती फक्त ती काय करते याच्याबद्दल बघायचं. म्हणजे खरं सांगायचं तर आता तिला वाचवायचं. यावरती तो म्हणतो, पण कुणापासून? यावरती अर्जुन सांगतो, महिपत शिकरेपासून. कारण खरं सांगू का तर आता महिपत शिकरेचाच हे काहीतरी काम आहे आणि मला असं वाटते की त्याचा साथीदार ते तिला आता त्रास देत आहेत आणि म्हणून म्हणून मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये आता जरा तन्वीची हे करायला पाहिजे. असं म्हटल्यावर ती अश्विन म्हणतो, ठीक आहे. मग अर्जुन त्याला सांगतो, आज रात्री तू तिला काही न बोलता तिचा पाठलाग केलास ना तर कदाचित तुला आता हे कळून जाईल की नक्की आता तिचं काय चाललंय ते. असं म्हटल्यावरती मग लगेचच अश्विन या सगळ्याला तयार होतो आणि अश्विन प्रियाचा रात्री पाठलाग करायला. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आता इकडे नागराज सुद्धा निघालेला आहे महिपतच्या इकडे आणि ॲक्च्युली आपण प्रोमोमध्ये पाहिलेलं आहे की त्याला आता पाहिलेलं आहे सुमनने. पण त्या दिवशी खूप मोठी गडबड होते. सुमनने त्याला जरी पाहिलं असलं तरी सुद्धा तो आता सुमनला चकमा देत तिकडून बाहेर पडलेला आहे. सुमनला चकमा देऊन तो बाहेर पडलाय आणि त्यामुळे त्या दिवशी सायलीचं येणं व्यर्थ ठरलंय. पण पण आता इकडे सुमनला माहितीये की हा तिथे होता आणि नागराजला माहितीये सुमन तिथे होती. मग तो आता एक काम करतो, सुमनला सांगतो, हे बघ सुमन, म्हणजे ना तू स्वतः जास्त त्रास करून घेतेस, जास्त विचार करतेस.
तू एक काम करत जा, तू ना स्वतःच्या जीवाची जरा रक्षा कर, कारण ना कधी कोण तुझा काही जीव घेऊ शकेल हे माहीत नाहीये, असं म्हणत तो निघाला. आणि सुमनला एक प्रकारे त्यांनी आता धमकीचाच प्रेक्षकांनो हा कॉल दिलेला, म्हणजे धमकीचाच हा आता इशारा दिलेला आहे. ज्यावेळेला सुमनला धमकी मिळाली, सुमन विचार करते कितीही झालं ना तरी सुद्धा मी मी या सगळ्यामध्ये बिलकुल ह्यांचं काही ऐकणार नाहीये, असा सुमनने विचार केलाय. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता प्रिया, नागराज आणि महिपत हे तिघ जण आलेले आहेत. त्यावरती प्रिया आता नागराजला सांगते आहे, हे बघा काका, यांना सोडून, कारण ह्यांना इथे ठेवणं किती रिस्की आहे आपल्याला माहिती आहे ना. काही झालं तरी सुद्धा आपण यांना इथे नाही ठेवू शकत. म्हणजे जर का आपण इथे ठेवलं आणि इकडे उगाच धाड पडली, काही झालं तर काय करायचं आहे? आणि मुळात तुम्ही तुम्ही सुद्धा आता आम्हाला आमचा पिछा सोडून द्या, कारण मी सांगितलं ना तुमच्या साक्षीचं सत्य आमच्या समोर आहे. प्रेक्षकांनो, हिला माहित नाही हिच्या मागावरती अश्विन आले आणि प्रिया सांगते, नागराज काका सोडा ह्यांना, आणि ती त्याचे आता पाय बी सोडवायला निघते. नागराज चिडतो, खबरदार खबरदार, जर त्याला सोडलंस तर गाठ तुझी माझ्याशी आहे. यावरती ती म्हणते, मग काय करायचं आहे? हा ससेमिरा किती दिवस चालवत ठेवायचा आहे? प्रेक्षकांनो, आता इकडे प्रिया त्याला सोडायला निघाले आणि महिपत आता इकडे पळण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत नागराज सांगतोय, थांब प्रिया, त्याला सोडू नकोस, थांब प्रिया, त्याला सोडू नकोस. पण आता प्रेक्षकांनो महिपत पळून निघालाय. प्रियाने त्याचे हातपाय सोडलेत. नागराज त्याच्यावरती खूपच चिडलाय प्रियावरती. का हे सगळं केलं? हे करायची गरज काय तुला होती महिपत? तुला काय साधा वाटतो काय की त्याचा शब्द पाळायला? आता तो पहिला पोलिसात जाईल आणि पोलिसात जाऊन आता तो तुला आणि मला दोघांची सच्चाई समोर सांगेल, कारण मुळातच त्याला तर पोलीस पकडणारच आहेत, काही झालं तरी तुला सोडणार नाही मी. प्रेक्षकांनो, अश्विन लपून हे सगळं ऐकतोय याची कल्पना अगदी कुणालाही नाहीये. आणि त्याच वेळेला आता हे दोघं जण महिपतला पकडायला धावलेत. तोपर्यंत महिपत एका ठिकाणी थांबलेला आहे, कारण बाहेरून लॉक आहे आणि बाहेरच्या माणसाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की जर का हे दोघं जण आले तर हे दोघं जण आल्यावरती ताबडतोब त्यांच्यावरती गोळ्या झाडायच्या आहेत, कुणीही बाहेर आलं तर. त्यामुळे लगेचच तो तिकडेच थांबलाय. पण बाहेरून अर्जुन आता पोलिसांना घेऊन तिकडे आलेला आहे आणि हे आतमध्ये कुणालाच माहित नाहीये की अर्जुन आता पोलिसांना घेऊन तिकडे आलेला आहे. आणि हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग लगेचच यांची आता भंबेरी उडालेली आहे. इकडे तोपर्यंत अश्विन तिथे उभा आहे आणि तो ऐकतोय. महिपत सांगतोय, हे बघा, जर का मी अडकलो ना तर मी तुम्हाला दोघांना सुद्धा अजिबात सोडणार नाहीये. तुम्हाला काय वाटतंय की मी या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांना सोडेन का? बिलकुल नाही. काहीही झालं ना तरी सुद्धा तू खोटारडी तन्वी आहेस ते, आणि तू तू आता इकडे सुभेदार म्हणजे फॅमिलीला फसवतेस हे सुद्धा सांगेन, आणि किल्लेदारांच्या प्रॉपर्टीसाठी नागराज तू काय करतोयस हे पण सांगेन. आता इकडे अश्विन प्रेक्षकांनो एकदम भांबावून गेलेला आहे. हे काय? म्हणजे आपण तर वाचवायला आलो होतो ते म्हणजे तन्वीला, पण तन्वीला वाचवायच्या ऐवजी आपल्यासमोर हे कसलं सत्य समोर आलंय? त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि प्रेक्षकांनो, तो चांगलाच गडबडलाय. आणि त्यानंतर महिपत सांगतो, चिचुंद्रे, तू कितीही प्रयत्न केलेस ना मला त्रास देण्याचे किंवा मला करण्याचे, तरी सुद्धा मी तुला सोडणार नाहीये. तुम्हाला दोघांना सोडणार नाहीये. मला साक्षीची धमकी देत आहे का? आता साक्षी जिवंत आहे हे सत्य समोर आलंय. तोपर्यंत प्रेक्षकांनो, ह्या दोघांनी त्याला परत पकडून ठेवले, पण तो धावत पळत निघालाय. निघालेला जो काही आहे तो आता तिकडे उभा असलेल्या अश्विनला धडकलाय. अश्विन आता त्याच्याकडे पाहतोय आणि त्यानंतर अश्विनला धडकल्यावरती तो म्हणतो, तू आणि इथे ऐकलेस ना आपल्या बायकोची सगळी थेर ऐकली असशील ना, तर आता ऐक, मला इथून बाहेर पडू दे, नाहीतर. यावरती अश्विन म्हणतो, थांब, काय बोलत होतात तुम्ही? म्हणजे आता ही खरी तन्वी नाहीये? यावरती तो म्हणतो, हो, काय आता बाकी राहिले सांगायचं? ही खरी तन्वी अजिबात नाहीये. ही खरी तन्वी असू शकत नाहीये. मुळातच आता काहीही झालं ना तरी सुद्धा हिला मीच पेरलेली आहे त्या घरामध्ये, असं म्हटल्यावर ती अश्विनच्या तर प्रेक्षकांनो पायाखालची जमीनच हादरले. काय बोलतोयस तू महिपत? यावरती महिपत सांगतो, हो, मुळातच या मुलीला मी तिकडे पेरले आणि ह्याचं सत्र सुरू झाले 25 वर्षापूर्वी. यावरती आता पोलीस बाहेर उभे आहेत हे महिपतला माहिती आहे. त्यामुळे जायचं जेलमध्ये तर मी एकटा का जाऊ, तर मी आता या दोघांना पण जेलमध्ये घेऊन जाणार. आणि तो अश्विनला सगळं सांगायला लागलाय.
25 वर्षापूर्वीचा जो अपघाताचं सत्य आहे ना, ते अपघाताचं सत्य हेच आहे, की या नागराजने सुपारी दिली होती. नागराजने सुपारी देऊन आता इकडे तुमच्या म्हणजे रविराजांना मारण्यासाठी सांगितलं होतं. बरं इतकंच नाहीये. त्यानंतर आता सगळेजण वाचल्यावरती तन्वी सुद्धा जिवंत आहे हे कळल्यावरती मग आता त्यांनी त्यांनी या सगळ्याचा प्लॅनिंग केलं आणि या खोट्या तन्वीला तिकडे पाठवलं. अश्विनला तर सगळं ऐकून धक्का बसलाय. तोपर्यंत पोलीस सुद्धा मागून आलेले आहेत आणि पोलीस आल्यावरती मग आता सगळ्यांचीच भंबेरी उडालेली आहे. महिपतला अरेस्ट करण्याचे वॉरंट आलेत, पण अश्विन सांगतोय थांबा. त्यांना जे काही सांगायचं ते सांगू दे. अश्विनने सगळं थांबवून ठेवलेलं आहे आणि अश्विन आता महिपतला सगळं सत्य सांगायला सांगतोय. महिपत तर साक्षामध्ये आपल्यासमोर मृत्यू आहे म्हटल्यावरती तो काही आता बोलायला तयारच नाहीये. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो, की हो, यांनीच हे सगळं केलंय, मला आता किडनॅप केलंय. पण खरं सांगायचं तर आता मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ते म्हणजे यांनी जो काही घाणेरडा प्लॅन केला त्याच्याबद्दल. आणि असं म्हटल्यावरती अश्विन आता विचारायला लागतो, प्लॅन अजून कसला? यावरती आता महिपत एक वाक्य सोडतो. महिपत सांगतो, खरी तन्वी कोण आहे हे मला माहिती आहे. खरी तन्वी कुठे आहे हे मला माहिती आहे. आणि या लोकांनी खऱ्या तन्वीला किडनॅप करून ठेवलंय किंवा खऱ्या तन्वीला या लोकांनी आता तिकडे डांबून ठेवलंय. तुम्हाला जर का खरी तन्वी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मला मला सोडा. यावरती आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसलाय. अर्जुन बाहेर उभा आहे. अर्जुन आता विचार करतोय काय. तोपर्यंत पुढे येऊन आता इकडे अश्विन चिडलेला आहे. काय बोलतोय हा? हा माणूस जे बोलतोय ते खरं आहे का? आणि असं म्हणत त्यांनी आता प्रियाच्या फाटकन एक थोबाडीत दिलेली आहे प्रेक्षकांनो. प्रियाला थोबाडीत तर मिळालेली आहे आणि त्यानंतर प्रिया एकदम घाबरलेली आहे. जे आपल्यासोबत घडतंय ते खरं आहे, काय खरं आहे तिला काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीने सगळं चाललं होतं, त्या पद्धतीमध्ये आता इकडे सगळा गोंधळ झाल्यामुळे ती पूर्णपणे हादरली. तिला वाटत होतं आपण कधीही पकडले जाऊ शकत नाहीये, पण सगळा गेम चुकलेला आहे, सगळा खेळ चुकलेला आहे. आणि त्यानंतर प्रिया हादरले. तोपर्यंत अर्जुन तिकडे आलाय. अश्विन म्हणतो, ऐकलंस तू काय आहे ते? यावरती तो म्हणतो, आम्हाला तर माहिती होतं की काहीतरी गडबड आहे, पण इतक्या घाणेरड्या पद्धतीने हा सगळा प्रकार केलेला आहे ते अजिबात काहीच कळालेलं नाहीये. असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे खूपच मोठा धक्का बसलाय अर्जुनला आणि अश्विनला सुद्धा. आणि त्यावरती पोलीस आणि सगळे सुभेदार किल्लेदार तिकडे आलेले आहेत. आणि त्यानंतर त्यानंतर अर्जुन म्हणतो आणि तो सांगायला लागतो, महिपत शिकरे बोल, कोण आहे खरी तन्वी? कोण आहे? काय आहे सगळं सत्य? सगळं सत्य आम्हाला कळायलाच पाहिजे. त्यावरती अश्विन म्हणतो, दादा हे काय चाललंय? काहीच कळायला मार्ग नाहीये. अर्जुन म्हणतो, अश्विन या सगळ्या गोष्टी आहेत ना, या आता 25 वर्षापूर्वी सुरू झाल्यात. काय झालंय, कसं झालंय काहीच कळायला मला पण मार्ग नाहीये. पण आता हे जे काही चाललंय ना, याच्यामध्ये आता आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मात करायलाच पाहिजे. असं म्हणत इकडे प्रेक्षकांनो त्यांनी आता खूप मोठा निर्णय घेतलाय. तोपर्यंत मग आता नागराज तिकडे आलाय. नागराज पळून चाललेला आहे. पळून जाणाऱ्या नागराजला पण पोलिसांनी पकडलंय. आणि त्यानंतर मग आता ह्या नागराजचं सत्य फुटल्यावरती नागराज सांगायला लागतोय, ही खोटारडी तन्वी आहे, पण हिला आणण्यामध्ये माझा हात नाहीये. मला सुद्धा माहितीये खरी तन्वी कोण आहे ते. आणि असं म्हणत म्हणत सगळ्यांनीच आता इकडे खूप मोठा गहजबच करून टाकलाय, की खरी तन्वी कोण माहितीये, खरी तन्वी कोण माहितीये. आणि खऱ्या तन्वीला जिवंत पाहायचं असेल तर आता तुम्हाला आम्हाला सोडायला लागेल. पण एका खऱ्या तन्वीसाठी अनेकांना जिवंत सोडणं हे मात्र आता काही पटणार नाहीये. पण या प्रियाचं घाणेरडं रूप अश्विनच्या समोर आलंय. चिडलेला अश्विन तिच्या फाटकन थोबाडीत मारतोय आणि तो तिला सांगतोय, काय म्हणजे आत्तापर्यंत जे काही मी सहन केलंय त्या गोष्टी बाद झाल्या. मला तर आता हे सहनच होत नाहीये, की अशा पद्धतीने हे सगळं आता घडलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ नको असं म्हणत प्रियाची या घरातून आणि सगळ्यातून अश्विनच्या आयुष्यातून कायमची हक्कलपट्टी झाली. पण या सगळ्यामध्ये अश्विन पूर्णपणे तुटून गेलेला आहे. अश्विनला आता आपण ज्या मुलीवरती प्रेम केलं, ज्या मुलीला सगळ्यांच्या विरोधात जाऊन सपोर्ट केला, तीच मुलगी आपल्या विरोधात निघाली हे पाहूनच आता खूप मोठा धक्का बसलेला आहे.